नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी. रयत क्रांती संघटनेचे कासेगाव पोलिसांना निवेदन. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार. वाळवा तालुका अध्यक्ष उमेश कांबळे यांचा इशारा. शिराळा व वाळवा तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत रयत क्रांती संघटना वाळवा तालुका अध्यक्ष उमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कासेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री, मटका, ऑनलाईन जुगार तसेच देशी विदेशी मद्याची खुलेआम विक्री सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून सर्वसामान्य नागरिक, महिला व युवकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शाळकरी मुले व तरुण पिढी व्यसनाधींच्या गर्तेत जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेनं केला आहे. रात्री उशिरापर्यंत दारूच्या नशेत होणारे गोंधळ, भांडणे आणि महिलांना होणारा त्रास यामुळे गावोगावी संतापाचे वातावरण आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अवैध धंदे सुरूच आहेत. त्यामुळे संबंधित धंदेवाल्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा आक्रमक सवाल रयत क्रांती संघटनेनं उपस्थित केलाय. तालुक्यातील सर्व अवैध दारू अड्डे, मटका केंद्रे आणि ऑनलाईन जुगार रॅकेटवर तात्काळ धडक कारवाई करावी, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष उमेश कांबळे यांनी दिला आहे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.